केंद्र सरकारच्या जनगणना प्रक्रियेत इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र रकाना नसल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय ओबीसी महासंघाने असहकार आंदोलन पुकारले आहे। ओबीसीद्वारे असहकार पुकारल्यामुळे जनगणना प्रक्रिया रखडली होती। या संदर्भात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। असहकार आंदोलनामुळे जनगणना प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे आणि त्याकरिता ओबीसी महासंघाने सहकार्याची भूमिका घ्यावी अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली। तसेच हा प्रथम टप्पा असून पुढील टप्प्यांमध्ये ओबीसींची गणना केली जाईल असे आश्वासन दिले, परंतु या आश्वासनावर संघटनेने अविश्वास व्यक्त केला। या संदर्भात अधिक माहिती देताना ओबीसी महासंघाचे पदाधिकारी यांनी CTVला अधिक माहिती देताना सांगितले की आज जिल्हाधिकारी मॅडम आम्हाला बोलवलं होतं। या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला विनंती केली, हा पहिला फेज आहे, दुसऱ्या फेजमध्ये जातीय जनगणना करणार आहोत। आमच्या संघटनेची व आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भूमिका एवढीच होती की जोपर्यंत शासनाने राजपत्र काढणार नाही तोपर्यंत आमचं असहकार आंदोलन सुरू राहील। यानंतरही शासनाने राजपत्र नाही काढलं, 28 तारखेला महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर दिल्ली येथे रामलीला मैदानावर सुद्धा मोठं आंदोलन उभं केलं जाईल। तर याची सर्व जबाबदारी शासनाची असेल।